कुर्ला अंबरनाथ लोकलच्या अपघातानंतर तब्बल 11 तासांनंतर मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गाची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान कुर्ला अंबरनाथ या लोकलचे 5 डबे कल्याण विठ्ठलवाडी स्टेशन दरम्यान घसरले। यानंतर जेव्हा प्रत्यक्ष रुळांची पाहणी केली गेली तेव्हा रुळांचे अक्षरशः तुकडे झाले होते। सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नसली तरी लोकांचे मात्र अतोनात हाल झालेत। मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय, कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे। यात डॉक्टर, वकिलांचा समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे। काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे, मात्र ती शक्यता कमी आहे असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आखाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत। यादी जाहीर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतली आहे। मुंबई पालिकेचं बजेट कोट्यवधींचं असून देखील मुंबईत स्वच्छता का दिसत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि पालिकेतील भ्रष्टाचारावरती बोट ठेवलं। काल कांदिवलीमधील उत्तर भारतीय स्नेह संमेलनात भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली। त्यावेळी फडणवीस बोलत होते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्यामुळे गुन्हा दाखल केला गेलाय। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर काल रात्री पैठण इथल्या पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला। मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते, त्या लक्ष्मीचा स्वीकार करा असा वादग्रस्त वक्तव्य दानवे यांनी पैठणमधील प्रचारसभेत केलं होतं। यावरती आक्षेप घेत काँग्रेस, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेनं देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती।